नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कांदा आणि बटाटा यापासून कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना प्रत्येक घरात बनली जाणारी अशी रेसिपी आहे. आत्तापर्यंत तुम्ही रेसिपी तर ओळखलीच असेल. आज आपण बनवणार आहोत 3 प्रकारचे भजी. तर बटाट्याची भजी, तांदळाचं पीठ, सोडा न घालता आणि त्याचबरोबर ही अशी गोल भजी. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत. तर यासाठी बटाटा मी सोलून घेतला आहे. आता हा बटाटा आपण असा त्याची स्लाइस करून घेऊया. सुरीने जर कट केलं तर मग त्याचे स्लाइस पातळ जाड असे होतात, म्हणून असे स्लाइसरने करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे काप याचे होतात. अगदी पातळ पहा असे काप करून घ्यायचे. बटाट्याचे काप जर जाड असतील तर भजी थोडेसे नरम पडतात, म्हणून असे एकसारखे पातळ काप करून घ्यायचेत. आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. तर यामध्ये मी भरपूर पाणी घालते आणि 2 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे बटाट्यामधलं सगळं स्टार्च निघून जातं. तर हे पहा, मी 2दा काप हे धुवून घेतले. आता हे असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि पसरवून ठेवायचे, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आणि याच्यातले स्टार्च आता निघून गेलं, त्यामुळे हे काळेसुद्धा पडणार नाहीत. तर हे आता आपण असेच ठेवून देऊया. आणि आता आपण पीठ तयार करून घेऊया. इथे आता मी 1 कप बेसन घेतलं आहे. बेसन आधी चाळवून घ्यायचं आहे, त्यामुळे ते अगदी हलकं होतं आणि आपले भजी छान कुरकुरीत होतात. आता यामध्ये चिमूटभर हळद टाकली मी. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली. चिमूटभर हिंग घातला. यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा आधी हातावरती मी कुस्करून घेतला आहे. यानंतर इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते. फक्त भजी दिसायला छान दिसावेत म्हणून चिली फ्लेक्स घातलेत. असतील तर घाला, नाही घातले तरी चालेल. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे आपण अजिबात तांदळाचं पीठ घालत नाही आहोत. तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी थोडेसे तेलकट होतात. तर आपण आज तांदळाचं पीठ न घालता किंवा सोडासुद्धा न घालता अगदी फुगलेले असे भजी बनवणार आहोत. तर इथे पहा, पाणी घातलं आहे मी 1 कप पाणी घेतलं. तर यातलं किती मला पाणी लागलं ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला हे पीठ जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि घट्टसुद्धा करायचं नाही आहे. घट्ट असेल तर भजी जाड होतात आणि लगेच सॉफ्ट होतात, आणि जर जास्तच पातळ असेल तर बटाट्यावरती पीठ राहणार नाही. म्हणून असं अगदी परफेक्ट असं करून घ्यायचं. तर यासाठी मला पहा अर्धा कप पाणी लागलं आहे. तर इथे आपलं पीठ तयार आहे आणि बटाटेसुद्धा पूर्ण ड्राय झालेत. पहा, याच्यावरचं सगळं पाणी निघून गेलं आहे आणि अजिबात काळे पडलेले नाही आहेत. आता आपण भजी फ्राय करूया. तर इथे पहा, जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये 1 मोठा चमचा कडकडीत गरम तेल घालायचे. मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण भजी बनवूया. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे, मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं. आता जे आपण हे स्लाइस बनवलेत बटाट्याचे ते ह्या पिठामध्ये घोळवायचे व्यवस्थित. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे आणि तेलात सोडायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. तेल जास्त जर गरम असेल तर लगेच हे वरून डार्क होतील आणि आतून बटाटा कच्चा राहील, म्हणून मीडियम फ्लेमवरतीच आपण हे फ्राय करून घेणार आहोत. सोडा न घालता किंवा तांदळाचं पीठ न घालता खूपच मस्त असे हे फुगलेले आपले बटाट्याची भजी तयार होतात. पाहू शकता. तर याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. फ्राय झालेत, आपण काढून घेऊ. बटाट्याची भजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल. एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण
कांद्याची भजी बनवूया. तर यासाठी इथे पहा मी कांदे घेतलेत. कांदा आपल्याला आता चिरून घ्यायचा नाही आहे सुरीने, तर इथे मी स्लायसरनेच कांदा असा एक कट करून घेणार आहे पहा. म्हणजे कांदा एकसारखा इथे आपल्याला बारीक मिळेल. कांदा असा आपला तयार आहे, असा मोकळा करून घेतला आहे मी. आता यावरती पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी अर्धा चमचा ओवा घातला आहे. यानंतर 1 चमचा धने आहेत, हे मी थोडेसे जाडसर असे बारीक करून घेतलेत. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची घालणार नसाल तर लाल तिखट घातलं तरी चालेल. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं. आता हे आपण मिक्स करून घेऊया. तर कांद्याबरोबर आपण असं मीठ एकत्र करून ठेवलं की याला मस्त असं पाणी सुटतं. 5 मिनटं आपण असंच याला बाजूला ठेवून देणार आहोत, म्हणजे कांद्याला भरपूर असं पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत. तर पहा 5 मिनटं झालेत आणि याला छान असं पाणी सुटलं आहे. तर आता यामध्ये आपण बेसन घालू. तर इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे. थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. खूपच कुरकुरीत होतात ही भजी. यामध्ये सुद्धा आपण तांदळाचं पीठ घालणार नाही आहोत. तांदळाच्या पिठाशिवाय ही भजी मस्त क्रिस्पी होतील. तिथे सगळं 1 कप मी पीठ घातलं. आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तुम्हाला जर ड्राय वाटत असेल हे, तर थोडंसं पाणी शिंपडा, नाहीतर पाणी शिंपडायची सुद्धा गरज नाही आहे. मी अगदी 1 चमचा इतकं पाणी शिंपडलं आणि पहा हे असं पीठ आपलं तयार आहे. आता याचे आपण भजी फ्राय करूया. तर इथे मध्यम असं तेल गरम करून घेतलं. गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम करायची आहे आणि ही भजी सोडायची आहेत. मीडियम फ्लेमवरतीच आपण हे फ्राय करून घेणार आहोत आणि अगदी क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. तर हे आपण थोडेसे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. पहा यापेक्षा डार्क करू नका, कारण हे बाहेर काढल्यानंतर आणखी डार्क होतात. तर इथे मी आता काढून घेते. तर इथे आपले कांदा भजी तयार आहेत. आता आपण गोल भजी बनवूया. तर यासाठी इथे पहा 1 कप मी बेसन घेतलं आहे. यामध्ये आता चिमूटभर हिंग घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा ओवा घातला. चिमूटभर हळद घातली. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घातलं इथे मी. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक छोट्या आकाराचा कांदा इथे घातला आहे मी. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. आधी आपण हे मिक्स करून घेऊया आणि ते लक्षात ठेवा, हे पीठ आपल्याला घट्ट हवं आहे, त्यामुळे थोडं थोडं करत असं पाणी घालत जायचं आहे. एकत्र पाणी घालू नका. तर इथे पहा थोडं असं पाणी घातलं आहे मी. मिक्स करूया. आपण हे गोल भजी बनवतो आहे, त्यामुळे आपल्याला हे भजी तेलात गोल असे सोडता यायला हवे, व्यवस्थित त्याचा आकार देता यावा, म्हणून हे असं घट्ट आपल्याला हवं आहे. पहा इतपत हे घट्ट आपल्याला हवं आहे. असे गोळे आपल्याला बनवता यायला हवे. आता हे पीठ तयार आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. यामुळे आपले हे गोल भजी अगदी हलके फुलके होतील आणि आतपर्यंत जाळीदार होतील. आता याची आपण भजी फ्राय करून घेऊया. तर इथे तेल मी गरम करत ठेवलं होतं. इथे सुद्धा तेल असं मध्यम गरम करून घ्यायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करून हे भजी सोडायचे आहेत. गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे. खूपच हलके फुलके होतात हे भजी. तर इथे पाहू शकता अगदी हलके होऊन भजी वरती आलेत. आता याला आपण फिरवून घेऊया. तर आज आपण 3 प्रकारचे वेगवेगळे भजी पाहिले. तर इथे पहा मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेत. काढून घेऊया आपण.
आणि आता असेच उरलेले भजीसुद्धा मी फ्राय करून घेते. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये प्रत्येक घरामध्ये भजी तर बनतातच. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने हे भजी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर तुम्ही कसे भजी बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.